नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। दहिगाव अलंकापूर येथे साई बायो एनर्जी महाराष्ट्र कंपनीने परवानगीशिवाय सुरू केलेल्या प्रकल्पाविरोधात ग्रामपंचायतीने तीव्र आक्षेप नोंदवला आहे। आज ग्रामपंचायतीने नातेपुते पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन कंपनीवर तातडीने कारवाई करून काम बंद करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे। ग्रामपंचायत दहिगावने दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की कंपनीला यापूर्वी दिलेले ना हरकत प्रमाणपत्र 26 मे 2026 रोजी विशेष ग्रामसभेत ठराव क्रमांक 2 नुसार रद्द करण्यात आले आहे। गावकऱ्यांचा बायो एनर्जी प्रकल्पाला तीव्र विरोध आहे। प्रदूषण, दुर्गंधी, पाण्याचा अतिवापर आणि आरोग्य धोक्याच्या कारणास्तव ग्रामस्थांनी प्रकल्पास नकार दिला आहे। ग्रामपंचायतीने कंपनीला काम बंद करण्याच्या 2 नोटिसा बजावल्या, तरीही कंपनीने 10 जून 2026 पासून काम सुरू केले आहे। 8 दिवसात केवळ 1% काम झाले आहे। कंपनी उच्च न्यायालयाची परवानगी असल्याचा दावा करत असली तरी त्याबाबतचे कागदपत्र ग्रामपंचायत किंवा पोलिसांना सादर केले नाहीत। पत्रात गंभीर आरोप करण्यात आले आहेत। कंपनीने परवानगीशिवाय उत्खनन करून नैसर्गिक जलस्रोत बुजवले, दैनंदिन वाहतुकीचे रस्ते उखडले आणि सामाजिक शांतता भंग केली। यामुळे गावात तणावाचे वातावरण झाले आहे। ग्रामपंचायतीने नातेपुते पोलिसांच्या भूमिकेवरही आक्षेप घेतला आहे। पोलीस कर्मचारी गावकऱ्यांना सांगत आहेत की कंपनीकडे हायकोर्टाची परवानगी आहे, विरोध कराल तर तुमच्यावर गुन्हे दाखल होतील अशी धमकी दिली जात आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे। दहिगावातील केवळ 7 ते 8 व्यक्ती कंपनीला समर्थन देत असून संपूर्ण गाव प्रकल्पाच्या विरोधात आहे। सरपंच सौ सोनम रणजित खिलारे व ग्रामसेवक एस भापकर यांच्या स्वाक्षरीने दिलेल्या पत्रात मागणी करण्यात आली आहे की कंपनीची चौकशी करून कायदेशीर कारवाई व्हावी व काम तात्काळ बंद करावे। भविष्यात होणाऱ्या नुकसानीस कंपनीला जबाबदार धरावे। जर काम बंद झाले नाही तर गावकरी सामुदायिक आत्मदहन व आमरण उपोषण करतील, असा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे। हे निवेदन आज दुपारी 2:30 वाजता नातेपुते पोलीस ठाण्यात स्वीकारण्यात आले आहे। आता यावर पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।